पुणे महापालिकेच्या उपमहापौर पदावरून फडणवीसांनी चंद्रकांत पाटलांना फोन केलेला आहे। पुण्याचं उपमहापौर पद आरपीआयला द्या अशा फडणवीसांनी सूचना केल्या। आरपीआयचे नगरसेवक परशुराम वाडेकरांना उपमहापौर करा असं फडणवीसांनी सांगितलं। यावर मुख्यमंत्री फडणवीस आणि चंद्रकांत दादांचे आभार मानतो रामदास आठवले यांनी ट्विट केलंय। तर पुण्याच्या महापौर पदासाठी भाजपाकडून मंजुषा नागपुरेंचा नावाची घोषणा जाहीर करण्यात आली। रामदास आठवले यांनी आपल्या ट्विटमध्ये काय म्हटलंय ते आपण पाहूयात। निष्ठावान कार्यकर्ते आरपीआयचे नेते परशुराम वाडेकरांना उपमहापौर पद देऊन या मैत्रीचा सन्मान करण्यात आला असं रामदास आठवले यांनी म्हटलंय। या निर्णयाबद्दल मी मुख्यमंत्री फडणवीस चंद्रकांत पाटलांचे आभार मानतो। यामुळे महायुतीतील विश्वास अधिक मजबूत झाला असं देखील रामदास आठवले यांनी म्हटलं। कार्यकर्त्यांमध्ये नवा उत्साह निर्माण झाला आहे। ज्या बाजूने रिपब्लिकन पक्ष ताकदीने उभा राहतो तिथेच विजय निश्चित असतो असं देखील रामदास आठवले यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं। तर अकोल्यामध्ये 29 वर्षाच्या तरुणीवर सामूहिक अत्याचार झालाय। चौघांविरोधात सिटी कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय। 2 नराधमांना अटक केलेली असून दोघांचा शोध सध्या सुरू आहे। मान उर्फ मोहम्मद मुस्तफा, त्यानंतर चंदू राजू वानखडे, रहमान गॅरेजवाला आणि मोहम्मद इब्राहिम फिर्यादीसोबत 2024 पासून ते 2026 पर्यंत वारंवार जबरी संभोग केलेला आहे आणि त्याबाबत फिर्यादींनी पोलीस स्टेशनला तक्रार दिल्यानंतर आम्ही सदरचा गुन्हा दाखल केला। त्यामध्ये एकूण 4 आरोपी आहेत, त्यापैकी 2 आरोपींना आम्ही अरेस्ट केलेली आहे आणि 2 आरोपींचा PCR घेणे आम्ही तपास अधिकारी न्यायालयात जात आहेत आणि माननीय वरिष्ठांच्या आदेशाप्रमाणे गुन्ह्याचा तपास सुरू आहे। पार्लरचं सामान वगैरे घ्यायला जायची, त्या ओळखीमधनं त्यांनी मला त्याच्या ग्रुपमध्ये जॉईन केलं। ग्रुपमध्ये जॉईन केल्यानंतर त्यांनी एके दिवशी मला नको त्या अंगाला स्पर्श केला। मी त्याला नकार दिला तर त्यांनी मला त्याच्या CCTV मध्ये जे काही ॲड झालेलं आहे त्यांनी मला तो व्हिडिओ दाखवून वारंवार माझ्यासोबत शारीरिक संबंध ठेवून मला धर्मांतर करायला सुद्धा भाग पाडलं आणि माझे बरेचसे व्हिडिओ काढून मला ब्लॅकमेल करून माझ्याकडून पैशाची पण मागणी केली। आतापर्यंत त्यांनी माझ्याजवळून जवळपास 5 लाख रुपयापर्यंत घेतलेले आहे। त्याच्या फोनमध्ये एवढ्या हिंदू महिलांचे आणि मुलींचे व्हिडिओज आहेत ज्या व्हिडिओच्या भरोश्यावर तो ब्लॅकमेल करतो त्या महिलांना। नांदेडमध्ये युवकाकडून स्वतःला पेटवून घेत आत्महत्या करण्यात आली। युवकानं स्वतःला जाळून घेतानाची घटना कॅमेऱ्यामध्ये कैद झाली। सलमान शेख असं या आत्महत्या करणाऱ्या तरुणाचं नाव आहे। आत्महत्येचं कारण अद्यापही अस्पष्ट आहे। तर नवी मुंबईमध्ये अंमली पदार्थ खरेदी विक्री प्रकरणामध्ये संशयित आरोपींना पकडण्यासाठी आलेल्या पोलिसांवर हल्ला करण्यात आला। 8 जणांनी पोलिसांवरती धारदार शस्त्राने हल्ला केला। हल्ल्याप्रकरणी पोलीस जखमी असून त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत। या प्रकरणी आरोपींविरोधात पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। तर विरारच्या ग्लोबल सिटी नाक्यावरती फळ विक्रेत्याकडून गटारीच्या पाण्यात फळं धुतल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे। नागरिकांनी जाब विचारल्यावर फळ विक्रेत्यानं पाणी चांगलं असल्याचं सांगत ते पिऊन दाखवलं। विरारमधील जागरूक नागरिकांना हा प्रकार समोर आणलाय। नागरिकांना FDA कडे याबाबत तक्रार करण्यासाठी फोन केल्यावर त्यांना उडवाउडवीची उत्तरं देण्यात आली। दरम्यान या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतो।